दरम्यान आरक्षणासंदर्भात काढलेल्या जी.आर विरोधात आज नागपुरात एकूणच ओबीसींचा हा मोर्चा निघणार आहे। तर दुसरीकडे काल राधाकृष्ण विखे पाटलांनी अंतरवाली सराटीत जाऊन जरांगे यांची भेट घेतली आहे। छगन भुजबळांनी विरोध सोडून द्यावा अशी प्रतिक्रिया यावेळी विखेंनी भेटीनंतर माध्यमांना दिली। तर नागपूरचा मोर्चा म्हणजे तंगड्या खोडायचं हे काम आहे अशी टीका सुद्धा जरांगे पाटलांनी यावेळी केली आहे। जो माझी पहिल्यापासूनची भूमिका होती की ज्यावेळी ओबीसींना आरक्षण दिलं गेलं तर कधी मराठा समाजाने आक्षेप घेतला का, कधी मेळावे घेतलेत का, कधी मोर्चे काढलेत का? नाही ना। आपाप मराठा समाजाने सगळ्यांना सामोरच घेतलंय। आता ज्यावेळी मराठा समाजाला असं वाटतं की आपण काही भूमिका घेतली पाहिजे जी माननीय जरांगे पाटलांनी घेतलेली आहे, पण त्याला हे लोक विरोध का करतात हे मला अजून समजायला तयार नाही। तर माझी त्यांना विनंती आहे की आपण कृपया विरोध सोडून द्या, ही प्रक्रिया पुढे जाऊ द्या। न्यायालयामध्ये दावे दाखल करायचे आणि पुन्हा मोर्चे काढायचे हे काही मला वाटतं योग्य नाही आहे। नागपूरचा मोर्चा म्हणजे तंगड्या खोडायचं काम आहे। नागपूरचा मोर्चा म्हणजे असा मोर्चा आहे तो जीव जायना म्हणून हातपाय खोडायचे असं म्हणतात त्याला। त्याला एक जुनी मनबी मी परवा दवाखान्यात सांगितली, झोपेतून उठला आणि पिठात मुतला, असं काम आहे त्याचं।